पूर्णपणे तो काढून घेतला, त्यांना पूर्णपणे सूचना पण दिलेल्या आहे, त्यांची आमच्याकडे नोटिंग पण आहे। आणि आम्ही जे आहे जे मी आपल्याला सांगितलं आहे, फक्त 3-4 जे अग्रेसिव्ह मुले आहेत त्यांच्याबद्दल झाला। आमची जे आहे पूर्ण फोकस पूर्ण समाजावर असतो। एक 3-4 मुलं काय करतो पोलिसांना पण माहीत नसतो। पोलिसांची जे त्यामुळे पूर्ण घटना घडला, त्यानंतर आम्हाला माहिती भेटला तरी 10 मिनिटच्या आतला SP साहेब सुद्धा आलेले आहे, मी आला, SDPO सिटी आलेले आहे आणि सगळे 3-4 इन्स्पेक्टर्स आला, आमच्या RC प्लेटून्स पण मूव्ह केला आणि पूर्ण 1 अर्ध्या तासात पूर्ण कंट्रोल करून घेतलेलं आहे। 3 ते 4 मुलं म्हणताय, मात्र व्हिडिओ मध्ये 300 ते 400 मुलं या ठिकाणी दिसत आहेत। साधारण किती जणांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि कितींना ताब्यात घेतले? आता आम्ही पूर्णपणे CCTV अनालिसिस केला नाही आतापर्यंत। आम्ही पूर्ण आता कायदा सुव्यवस्था ठेवण्याची आमची प्रयत्न आहे आणि आमची एक गोपनीय बातमी आहे असं कायच घडला म्हणून। शांतता बैठक घेतली आहे, कशा पद्धतीने काय लोकांचं म्हणणं आहे? आम्ही 2 समाजाची वेगवेगळी बैठक घेतली आहे आता आणि वेगवेगळ्या बैठकीमध्ये दोघांना खूप वाईट वाटलं आहे असं प्रकारची घटना घडल्या म्हणून। ऍक्च्युली 2 समाजाची इतकी तालुका आहे आतापर्यंत, ते 14 एप्रिल आणि ईद 2 एकमेकाला परस्पर साजरी करतोय। इतकी लेवल की त्यांची सामाजिक सलोखा आहे। म्हणजे घडलं आहे की एकदम बहुत कमी लोकांमुळे कालची जी घटना घडलेली आहे। तर पूर्वनियोजित कट होता अशा पद्धतीचा आरोप होते, पोलिसांच्या दृष्टीने काय म्हणणं आहे? पूर्वनियोजित प्री प्लॅन होता? नाही, प्री प्लॅनिंग तसं काही नाही। एक 2 शेजारी लोक आहे, शेजारी कम्युनिटीज आहे, बरेच पिढीपासून ते शेजारी आहे, त्यांची एकदम छान सामाजिक सलोखा आहे। सर या परिसरात 10 मिनिटांमध्ये सगळं झालं, मात्र याच्या घडत असताना लाईट ज्या पद्धतीने बंद करण्यात आल्या, दगड टाकून त्याला, त्याचबरोबर गाडी देखील पेटवण्याचा प्रयत्न झाला। हे 10 मिनिटांमध्ये इतक्या क्विक ऍक्शन होऊ शकते असं वाटतं का? म्हणताय प्री प्लॅनिंग नाही? 10 मिनिट नाही, 20 मिनिट सांगितलं होतं। 10 मिनिट मी पोहोचलेलं आहे, पहिला गोष्ट। दुसरा गोष्ट अशा आहे, आपण इथे बघू शकतोय की ते पूर्ण एकमेकाला व्हेरी क्लोजली लोकेटेड इलेक्ट्रिकल वायर्स आहे। एक लाईव्ह इलेक्ट्रिक वायर दुसऱ्या इलेक्ट्रिक वायरला मीट केला तरी तो शॉर्ट असतोय, तो शॉर्ट झाला तो होता काल। काहीतरी वेगळे प्रकारची तो कोणी ऑफ नाही केला, एक दगड टाकून तो शॉर्ट झाला होता। सर्किट बेंचच्या इमारत आपल्याकडे पाहायला मिळते, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉल्बी लावण्याला परवानगी तासानंतर परत लावला, त्यामुळे हा पूर्ण घटना घडलेली आहे। पार्श्वभूमी आहे ते या परिसरातील अतिक्रमण आणि इथं सुरू असलेल्या अवैध धंद्याचं ही पार्श्वभूमी असं सांगितलं जातं, तुमच्या निदर्शनात काय आहे? आता आज रोजी मीटिंग मध्ये हा सगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहे आणि पूर्ण त्यांची दखल घेतलेली आहे। आम्ही इन्स्पेक्टर श्रीराम कनेरकरला पण आम्ही आदेश दिलेला आहे ऑलरेडी की इथे काहीतरी इन्फॉर्मेशन आलेलं आहे, त्यांची पूर्ण चौकशी करून चौकशी अहवाल पाठवण्याची आणि आमची टीम्स कोल्हापूर पोलीस पुढची कारवाई जी आहे कठोर कारवाई करतात।